मेहता का उल्टा चष्मा. करत काय होतास वर? अरे नवीन वर्षाचं कॅलेंडर लावण्यासाठी भिंतीवर खेळा ठोकत होतो मी आता. अरे कॅलेंडर सोड, तुला एक गोष्ट दाखव. अरे सोड काय रे सोड काय, मी कॅलेंडरला असं कसं सोडू शकतो? अरे ठीक आहे ना, कॅलेंडरच तर आहे पोपटला. अरे तुझ्यासाठी कॅलेंडर असेल ते, माझ्यासाठी कॅलेंडर कॅलेंडर नाही आहे, माझ्यासाठी प्रेरणा आहे. प्रेरणा म्हणजे? आता दाखवतो तुला मग. हे बघ. हा. नवीन वर्षाचं कॅलेंडर. हॅपी न्यू हे इयर. बघ हे बघ. हो, ही माझी प्रेरणा आहे. जसे तुझे विद्यार्थी अभ्यास करताना समोर प्रेरणादायक चित्र ठेवतात ना, ठीक त्याच प्रकारे हे कॅलेंडर मला प्रेरणा देत राहील. मी जेव्हा जेव्हा या कॅलेंडरकडे पाहीन मला लग्न करण्याची प्रेरणा मिळत राहील. हे कॅलेंडर मला आठवण करून देत राहील की ती आहे एक सुंदर सुशील कन्या. तिच्या हातात वरमाला घेऊन मनात माझ्यासाठी खूप सारं प्रेम आणि आपल्या डोळ्यात मला साठवून कधीपासून माझी वाट बघते आहे. पण मी कधीचा तिची देखील वाट बघतो आहे. कुठे आहेस तू? कधी येशील तू? आता या नवीन वर्षात तरी येशील ना तू? चल, तू जेव्हा येशील तेव्हा येशील, पण आता यावेळी एकदाच तुझ्या या डोक्यावरून पदर काढून तुझा चेहरा दाखव. नाही, लाजतेस ना? दाखव ना तुझा चेहरा प्लीज. हो पोपटलाल, हो. मी बोललो नाही. तू काय करतोयस बाबा? हे कॅलेंडर आहे. सॉरी 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 सॉरी. तू याला पकड. हो, मला जरा मदत करा हो, माझी. पकडतो. हा, हा. हात दे. सापडलं. अरे हे टेबल पण नाही खरंच. हा, आता मला सांग तू कसा आलास इकडे? अरे तुला एक खास जाहिरात दाखवायला आलोय मी. अच्छा, लग्नाची जाहिरात आहे का? लग्नाची नाही बाबा, ही जाहिरात आहे बघ. हे अरे तर मी पाहिलं ना. हे दाखवायला तू इथे आलास काय? अरे ही जाहिरात दाखवायला नाही आलोय मी हा विचार करतोय की जर यांना आज आपण गोकुळधाम सोसायटीत आमंत्रित केलं तर. यांना? हा, अरे वा वा भिडे, हा तर खूप चांगला विचार आहे तुझा. यांनी आपल्या गोकुळधाम सोसायटी मध्ये यावं, याहून चांगली आनंदाची गोष्ट काय असू शकते सांग ना? आणि काय आज नव्या वर्षाचा पहिला दिवस आहे. यांच्या आगमनाने गोकुळधाम वासियांचा आनंद द्विगुणित होऊन जाईल ना. बरोबर आहे, पण हे लोक येतील का रे? अरे का नाही येणार? आपण यांना ओळखतो, हे आपल्याला ओळखतात. अरे मान्य आहे की हे मोठे लोक आहेत, पण आपण गोकुळधाम निवासी पण काही कमी नाही आहोत ना. आणि तू पण तर आहेस आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्र तुफान एक्सप्रेसचा वरिष्ठ युवा पत्रकार, गोल्डन क्रो अवॉर्ड विनर. अरे तुला कोण नकार देणार? फक्त मुलगी सोडून. काय? नाही म्हणजे तुला कोण नकार देणार पोपटलाल? हा हा, ते बरोबर आहे. थँक्यू. आणि काय आहे ना, ते लोक आले तर आपलं गोकुळधाम निवासी खूप खुश होऊन जातील. मग अजून कोणाला बोललायस का तू? नाही 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 नाही, माझी इच्छा आहे की आपण गोकुळधाम वासियांना हे सरप्राईज द्यावं. ओ असं सरप्राईजचा विचार देखील खूप चांगला आहे तुझा. तू बोलव ना त्यांना, माझी परमिशन आहे तुला. पोपटलाल, मी इथे तुझी परमिशन घ्यायला नाही आलोय. मी म्हणतोय की तू यांना फोन कर. मी? हा, अरे बाबा तू किती मोठमोठ्या लोकांना ओळखतोस, मोठमोठी लोक तुला ओळखतात, मोठमोठ्या लोकांसोबत तुझी उठबस आहे. तू फोन केलास तर लगेच हो म्हणतील हे लोक. हा, हे अगदी खरं बोललास. मी स्वतः फोन केला तर ते काही नाही म्हणणार नाहीत. माझ्याकडे त्यांच्या सेक्रेटरीचा डायरेक्ट नंबर सुद्धा आहे, पण बॅलन्स नाहीये. अरे फुल बॅलन्स आहे ना भाऊ. हा, मग कर. 2020 चा रिचार्ज केलाय मी आताच. नवीन वर्षाचं नवीन रिचार्ज बाबा. हॅलो, मी गोल्डन क्रो अवॉर्ड विनर आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्र तुफान एक्सप्रेसचा वरिष्ठ युवा पत्रकार पोपटलाल बोलतोय. हॅपी न्यू इयर. ऍक्च्युली आमची गोकुळधाम सोसायटी आहे ना इथे गोरेगाव मध्ये, तिथे आज नवीन वर्षानिमित्त एक गेट टुगेदर छोटस होणार आहे. तेव्हा सोसायटीवाले विचार करत होते की जर त्या कार्यक्रमात हा 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 नाही नाही नाही, मला माहिती आहे की जरा उशिराच तुम्हाला मी फोन करतो इकडे, पण जरा बघा ना, जरा एकदा विचार करा ना प्लीज. नाही नाही नाही, मी होल्ड करतो ना, होल्ड करतो. हा नाही नाही नाही, मी होल्ड करतो बिंदास. हा हा, अच्छा अच्छा, नक्की ना? ओके ओके. नाही नाही, संध्याकाळी 8:30 वाजता. थँक्यू 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 सर, थँक्यू. अरे भिडे नक्की झालं रे. ते लोक आज संध्याकाळी 8:30 वाजता गोकुळधाम सोसायटी मध्ये यायला तयार झालेले आहेत. खरंच? अरे पोपटलाल, थँक्यू थँक्यू. क्या बात आहे पोपटलाल, तुझ्या एका फोनवर ते लोक यायला तयार झाले. अरे इथे तुम्हा लोकांसाठी मी अगदी घरच्यांसारखंच आहे रे.
बाकी समाजात गोल्डन क्रो अवॉर्ड विनर पोपटलालजींचा खूप सन्मान आहे बाबा. मानलं बाबा, मानलं. अरे बाबा, आता मान सन्मान वगैरे राहू दे आणि कार्यक्रमाची तयारी सुरू करतो हो लगेच. लगेच. मी आत्ताच जाऊन टप्पू सेनेला सांगतो की क्लब हाऊस मस्तपैकी सजवा. त्यांचं स्वागत क्लब हाऊस मध्ये करूया. हा, पण तू नीट बघा, त्या प्रोग्रामच्या तयारीमध्ये काही गडबड नाही झाली पाहिजे. भाऊ, मी बोलवलं म्हणून ते लोक इकडे येत आहेत. कार्यक्रम कसा एकदम शानदार झाला पाहिजे, एकदम आपल्या पाहुण्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसा अरे असा. काळजीच नको पोपटलाल. असा प्रोग्राम होईल की आपल्या सोबत आपले पाहुणे पण लक्षात ठेवतील. नव्या वर्षाचा पहिला दिवस. चल मी पटापट तयारीला लागलो. ऑल द बेस्ट. All the best, all the best. अरे वा, आज रात्री तर खूप मजा येणार. चला आता टप्पू सेना. भिडे भाऊ, हा. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग अब्दुल. भिडे भाऊ, हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. वा 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 वा. अब्दुल तुला माहिती आहे टप्पू सेना कुठे? हा, क्लब हाऊस मध्ये टेबल टेनिसचा बॉल घेऊन गेलेत ना, खेळत असतील. अरे वा, थँक्यू. अरे भिडे भाऊ, हा, काय झालं? आता मला अर्जंट काम आहे, नंतर सांगतो. ठीक आहे. काय करतोस गोली? थँक्यू गोगी. बघा गोली पिंकू, ही मॅच तर तुम्ही नक्की हरणार आहात. बघूया. चल गोली, आता तुझी सर्व्हिस आहे. 4-1 कम ऑन. आता बघा गोलीची कमाल. मी करणार तुला चारी मुंड्या चित आणि आमचीच होणार जीत. ओ हो वा 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 वा. ओ हो ठीक आहे सर्व्हिस कर. फोकस हा गोली, फोकस प्लीज. सोनू कमॉन, फोकस. काय शॉट मारलाय यार. अरे काय करतो गोली काय करतोय? टप्पू सेना जरा इकडे या, इकडे या. हा, काय झालं? सगळ्यात आधी तर हॅपी न्यू इयर. हॅपी बस. काय करता तुम्ही बाबांसोबत? अगं तुम्ही काय? सगळे आता मोठे झालात, लहान नाही राहिलात. हा तर बाळांनो, काय झालं गोळ्या? भिड्यांकल, आत्ताच तुम्ही बोललात की आम्ही आता लहान नाही राहिलो आणि लगेच तुम्ही बोललात बाळांनो. ए गोळ्या, आता मी बोलू का पुढे? प्लीज. हा तर माझं तुमच्याकडे आता एक काम आहे. अरे नाही भिडेंकल, आज राहू द्या ना जरा. आज आम्हाला नव्या वर्षाची सुट्टी एन्जॉय करू द्या ना. तुमचं जे काही काम असेल ना, आम्ही उद्या करून टाकू ना. हो, टप्पू, हे काम अर्जंट आहे आणि आजच करणं गरजेचं आहे. असं काय अर्जंट काम आहे बाबा? सांगतो, पण लक्षात ठेवा, हे खूप मोठं सरप्राईज आहे, कळलं? सरप्राईज. 2020 चा पहिला सरप्राईज आलं. सरप्राईज. मस्त मजा येईल. जाऊन सगळ्यांना जोर जोरात ओरडून सांगा. जा. गुड आयडिया. सरप्राईज आहे ना, मग ओरडतोस कशाला? सॉरी. सरप्राईज. अरे गोगी जरा शांत हो. भिडेंकल, तुम्ही सरप्राईज सांगा ना. सरप्राईज हे आहे की, हे बघा. कसं वाटलं? अरे, गोगी, सोड त्यांना. आता पुरे. हा. अगदी सोडीसारखंच आहे ना गोगी? जोश मध्ये आला की उचललं. वा बाबा, जोरदार प्लॅन आहे. मग त्यांना बघून ना सगळे आनंदाने वेडे होतील. यस. हा, भिडे अंकल, आपण त्यांचं जोरदार स्वागत करूया. करायलाच पाहिजे. अरे म्हणूनच तर मी तुमच्याकडे आलोय. ते लोक 8:30 वाजता गोकुळधाम मध्ये येणार आहेत आणि आपण त्यांचं इथे क्लब हाऊस मध्ये जोरदार स्वागत करायचं. तर तुम्हा लोकांचं काम हे आहे की क्लब हाऊस मस्त पैकी सजवायचं. डोंट वरी भिडेंकल, टप्पू सेना आहे ना, सगळं होऊन जाईल. हा, व्हेरी गुड. आणि कृपा करून सरप्राईज बद्दल कोणालाही सांगू नका, कळलं नाही गोगी? ऑब्विसली नाही बोलणार भिड्यांकल. भिडेंकल, अजून एक आयडिया. काय? वा, अप्रतिम आयडिया टप्पू, अप्रतिम आयडिया. चला पटापट तयारी सुरू करा, कळलं? चला. भिड्यांकल, आय हॅव वन सजेशन. 1 मिनिट. हा बोल. मी काय म्हणतोय की हा जो काही आपण प्लॅन केलाय ना, हे सरप्राईज, हे पाहुणे, ते लोक येणार आहेत ना, ते नोटीस बोर्डवर लिहून ठेवा. म्हणजे काय, लोकांच्या लक्षात येईल की कोणीतरी खास पाहुणे येणार आहेत. म्हणजे काय, एक्साइटमेंट वाढत राहील. काय म्हणताय? ये गोळ्या, हे माझं काम आहे, मला माहिती आहे. यात काय नवीन सजेशन दिलंस तुम्हाला? हे तर मी करणारच आहे. हो, बस आता बस. हा,
तयारी सुरू करा. मग आधी लिस्ट बनवायला घे आणि तू भिडे भाऊ, टपूसेना भेटली, बोलणं झालं? हो झालं sir. ओके ओके. ही नोटीस कसली? वाच. प्यारे गोकुलधाम वासियों को नूतन वर्ष नूतन वर्षाभिनंदन, नवीन वर्षाच्या शुभेच्छा. भिडे भाऊ, हॅपी न्यू इयर. अरे आपलं हॅपी न्यू इयर झालंय बाबा, मी फक्त त्याचा अर्थ सांगतोय. हाँ, पुढे वाच, पुढे बरं. वाच. नया साल सबके जीवन में भरपूर खुशियाँ और तंदुरुस्ती लेकर आए. करेक्ट. मुझे बताते हुए आनंद. मी वाचतो. हम्म. मुझे बताते हुए आनंद हो रहा है, नए साल का स्वागत करने के लिए आज शाम को क्लब हाउस में मैंने खास मेहमानों को बुलाया है. सबको ठीक 8:30 बजे क्लब हाउस में आना है. खास मेहमान कौन है ये सबके लिए सरप्राइज है. अरे वा, काय बात आहे. बरं अब्दुल, आता तुझं काम हे आहे की या नोटीस बद्दल सगळ्यांना घरोघरी जाऊन सांग. हा काय कोणी नोटीस वाचेल नाही वाचणार, कळलं? हो, हो. चला. भिडे भाऊ, हा, तुम्ही तर मला सांगितलंच नाही की पाहुणे कोण येणार आहेत ते. नोटीस बोर्डवर मी काय लिहिलं अब्दुल? सरप्राईज आहे. माझ्यासाठी सुद्धा. हा, माझ्यासाठी सुद्धा सरप्राईज आहे ना. मग सगळ्यांसाठी सरप्राईज आहे. हा? सगळ्यांसाठी सरप्राईज. बरं, सगळ्यांना हेही सांगून टाक की कोणाला त्यांच्या मित्रांना किंवा पाहुण्यांना इन्व्हाइट करायचं तर ते करू शकतात. हा, ठीक आहे, मी सगळ्यांना सांगतो. हे घे हंस. अरे हे काय? हंस, हे पराठे मी तुझ्यासाठी आणलेत. नाही नाही कोमल, बस. हंस, तुझी तब्येत तर ठीक आहे ना? अजून तर तू फक्त अर्धाच नाश्ता केलायस. अगं मला काय होणार, मी तर डॉक्टर आहे. तर अगं मी जिथे चाललोय ना तिथे खूप चांगले डाळ पकवान मिळतात. जर पूर्ण नाश्ता मी आत्ताच केला तर मी डाळ पकवानला न्याय नाही देऊ शकणार. म्हणूनच इथे कमी नाश्ता केला मी. कम ऑन हंस, त्याची काळजी नको करूस. जसं तू ते डाळ पकवान बघशील ना, हा सगळा नाश्ता पचून जाईल. खरी गोष्ट आहे. तर हाती भाऊ, कोमल वहिनी, हॅपी न्यू हॅपी न्यू इयर इयर. अब्दुल, हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू हॅपी न्यू इयर. ये इयर. बस, नाश्ता करून घे. हो हो. नाही, मी नाश्ता करून आलोय. मी तर सोसायटीच्या नोटीस बद्दल सांगायला आलोय. नोटीस? कसली नोटीस? सरप्राईजची. सरप्राईजची नोटीस? हे तर पहिल्यांदा ऐकतेय मी. भिडे भाऊनी नोटीस लिहिली आहे की आज रात्री 8:30 वाजता सगळ्यांना सरप्राईज मिळणार आहे. अरे वा, काय सरप्राईज आहे? हा? आज रात्री 8:30 वाजता गोकुळधाम सोसायटीमध्ये खास पाहुणे येणार आहेत. खास पाहुणे? हे खास पाहुणे कोण आहेत? तेच तर सरप्राईज आहे. आणि हा, तुम्ही लोक आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना या फंक्शन साठी इन्व्हाइट करू शकता. अरे वा, असं वाटतं खूप मोठं फंक्शन आहे. म्हणूनच आज जे पाहुणे येणार आहेत ना ते पण खासच असणार. आणि भिडे भाऊंनी पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी सगळ्यांना 8:30 वाजता क्लब हाऊस मध्ये पोहोचायला सांगितलंय. अब्दुल भाऊ, तुम्हाला तर माहित असेलच ना कोण येणार आहे? हो हो. नाही, मला सुद्धा नाही माहिती. चला, मी निघतो आता. तुम्ही लोक ठीक 8:30 वाजता तयार होऊन पोहोचून जा. बाय बाय. बाय, थँक्यू. हंस, कोण येणार असतील? माहित नाही कोमल, पण जे कोणी असतील ना खासच असतील. कम ऑन हंस, हे तर मला माहितीये, पण ते खास पाहुणे आहेत तरी कोण? सरप्राईज? अरे भिडेने अचानक काय सरप्राईज ठेवले अब्दुल? मेहता साहेब, मला नाही माहिती. तारक, तुम्ही राहूच द्या. तुम्हाला सरप्राईजची मजा घेणं अजिबात येत नाही. म्हणून तुम्ही फक्त विचार करा की स्पेशल गेस्ट कोण असणार आहे. तुम्ही विचार करा, तोपर्यंत मी दुसऱ्यांना सुद्धा सांगतो. हा, थँक्यू अब्दुल. कोण असतील स्पेशल पाहुणे? तारक, विचार करा ना. अरे बाबा, मी काय बघणार, आता तर चालू आहे विचार. तूच आहे माझ्या मनातली परमनंट पाहुणी. तुमच्या अशा बोलण्यामुळे झाले मी तुमची राणी. होय 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 होय, पण प्रत्येक शब्दाहून मोठं आहे तुझं हे स्माइल. तुमच्या या गोड बोलण्यामुळे प्रेम जास्तच वाढत जाईल. असं नको बोलू, आता व्हायचंय ते होईल. अच्छा, आता तर एवढंच बघा की पाहुणे कोण असतील. अरे राहू दे ना, जर वर्षाच्या पहिल्याच दिवशी असा विचारात वेळ गेला तर ऑफिसला वाजतील 12 आणि मी तयार होतो बाबा. चला, मी निघतो आता. अब्दुल भाऊ, भिडे भाऊजी अजून काहीतरी बोलले असतील ना? नाही बबिताजी, त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की खास पाहुणे येणार आहेत. हा, आत्माराम पण ना. आता सरप्राईज ठेवायची काय गरज आहे? आता सगळे लोक रात्रीपर्यंत हाच विचार करत राहणार की गेस्ट कोण आहे, गेस्ट कोण हो आहे. ना. ठीक 8:30 वाजता क्लब हाऊस मध्ये या तुम्ही, मस्त तयार होऊन. ओके अय्यर भाऊ, निघतो मी. हा हा. ओके, थँक्यू. ओहो. काय वाटतं अय्यर? हा, सरप्राईज गेस्ट कोण असू शकेल?
ते तर असणार ज्यांना आपण सगळे ओळखतो. कसे? सरप्राईजची मजा तर तेव्हाच येणार ना की ज्यांना आपण ओळखतो, पाहतो आणि जो आपल्याला आवडतो आणि तो अचानक आपल्या समोर येतो. पॉइंट आहे हा. पण असं एकदम ओळखीचं कोण असेल रे? निछोता तर मला खुश करून टाकलंस यार. पाहुणे कोण आहेत? होय, पाहुणे तर पाहुणे असतात, देवाचं रूप असतात. होय, त्यांचं येणं तर मोठी खुशखबर असते यार. ते तर आहेच, पण आधीपासूनच जर कळलं ना तर जास्त मज्जा येईल. अब्दुल भाऊ सांगा ना कोण येणार आहे? ते तर माहिती नाही, पण वेळेत क्लब हाऊस मध्ये पोहोचा. होय अब्दुल, खास पाहुणे येणार आहेत. मी आणि रोशन डार्लिंग दोघी पुत्र सोबत पाहुण्यांचं स्वागत करायला वेळेच्या आधीच पोहोचून जाऊ. वेळेत या. ठीक आहे, आता मी निघतो. ओके अब्दुल, थँक्यू. बाय बाय, टेक केअर. बाय 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 बाय. बाय 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 बाय. रोशन सच्चू सच्चू बोलले. तुला भिडे भाऊनी चक्क सांगितलं असेल की कोण पाहुणे येणार आहेत. ओय सोडी, मला नाही माहितीये ग. हा तर मी एक काम कर, तू भिडे भाऊंना फोन करून विचार की कोण खास पाहुणे येणार आहेत. अरे तुला भिडूचं माहिती आहे ना, तो काही सांगणार नाहीये. हा तर मग भिडे भाऊनी माधवी बहिणीने चक्कच सांगितलं असेल. 100% त्याने माधवी वहिनींना सांगितलेलं नसणार. पण तो भिडू आहे भिडू. तो सरप्राईजला सरप्राईजच ठेवतो सोनी आहे. चला बापूजी, मी दुकानात चाललोय. हॅपी न्यू इयर काकाजी. अरे ये अब्दुल ये. मी भिडे भाऊंचा संदेश घेऊन आलो आहे. कसला संदेश? आज गोकुळधाम सोसायटीमध्ये खास पाहुणे येणार आहेत, तर तुम्हा सर्वांना 8:30 वाजता क्लब हाऊस मध्ये यायचं आहे. असं कोण येणार आहे? मला नाही माहिती, भिडे भाऊंनी मला सांगितलं नाही. सरप्राईज आहे. अरे काय नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी हे काय सरप्राईज खेळतोय भिडे. याच्यात काय सरप्राईज ठेवायचं हा बापूजी? अरे भाऊ, भेंडी मास्टरला सरप्राईज ठेवायचं असेल तर ठेवू दे ना. पण ह्याच्या सरप्राईज ठेवण्यासारखं काय आहे बापूजी? आता कोणी खास पाहुणे येणार आहेत तर जाहीरच गोष्ट आहे. सगळ्यांना उत्सुकता असणार जाणण्याची आणि सगळे विचारतील की कोण येणार आहे, कोण येणार आहे. आता अशा वेळी तुम्ही सगळ्यांना नाही सांगणार याचा अर्थ काय? कुठल्या टाईपचा आसुरी आनंद घ्यायचा आहे याहून चांगलं सांगून टाकलं पाहिजे ना. याच्यात काय सरप्राईज ठेवायचं? तुला सरप्राईज नाही आवडत का? नाही अजिबात नाही. ठीक आहे अब्दुल, तू भेंडी मास्टरला सांगून टाक की जेठ्या नाही येणार, मी आणि टप्पू येऊ. 8:30 वाजता क्लब हाऊस मध्ये ना? हा हो, आम्ही दोघे येतो. नाही मी येणार बापूजी. हा, तुला सरप्राईज आवडत नाही ना? हो, पण हे तर कळलं पाहिजे ना की खास पाहुणे कोण येणार आहेत ते. म्हणजे तू येणार? हो. अब्दुल, भेंडी मास्टरला सांगून टाक की मी, टप्पू आणि जेठ्या ठीक आहे येतो. ठीक आहे, आता मी निघतो. हा हो. तसं बापूजी काय वाटतं कोण असतील हे खास पाहुणे? अरे मला काय माहित जेठ्या. नाही अंदाजाने काय वाटतं कोण असू शकेल? मला नाही काही विचार करायचा, मला सरप्राईज आवडतं. कोणाला फोन लावतोयस? भिडेला. अरे सोड ना बाबा जेठ्या. एक मिनिट. हे झालं. हा बोल जेठालाल. हा भाऊ भिडे, हे अब्दुलने आता मेसेज दिला. हो मिळाला ना? तर ठीक, 8:30 वाजता क्लब हाऊस मध्ये पोहोचा. ठीक आहे, चल. हो अरे भाऊ जरा ऐक ना. हा बोल. ते कोण आहेत खास पाहुणे, कोण येणार आहे? जेठालाल, खास पाहुणे सरप्राईज आहेत हे सांगितलं नाही का अब्दुलने? नाही अब्दुलने सांगितलं. मग कशाला विचारतोयस? भाऊ बघ, कारण मला असं वाटतंय की या सरप्राईज ठेवण्यासारखं काहीच नाही आहे ना भाऊ. खास पाहुणे येणार आहे तर ठीक आहे ना भाऊ, ते सरप्राईज काय ठेवायचं? बोल कोण येणार आहे? जेठालाल, मी कोणाला सांगू शकत नाहीये, कारण जर मी तुला सरप्राईज काय हे सांगून टाकलं तर सगळे मला ऐकवतील ना की अच्छा जेठालाला सांगून टाकलं सरप्राईज, आम्हाला नाही सांगितलं. हा तर तू एक काम कर ना, बाल्कनीत ये. मी सगळ्यांना त्यांच्या बाल्कनीत बोलावतो, सगळ्यांना एकत्रच सांगून टाक. जेठालाल, अच्छा ठीक आहे, तू कोणालाच सांगू नको, मला सुद्धा नको सांगू, फक्त बापूजीने सांगून टाक. ठीक आहे बापूजी, तुम्हाला सांगतो. हा भेंडी मास्टर, सरप्राईजला सरप्राईजच राहू दे. हा, मला नाही ऐकायचंय. अरे वा, काकाजी समजूतदार आहेत. कमाल आहे तुमची. तुम्ही मला तर सांगा ना कोण येणार आहे म्हणून. माधवी, मी कोणालाच सांगणार नाहीये कोण येणार आहे ते. आता जेठालालने फोन करून विचारलं, मी नाही सांगितलं ना. हो व्हेरी गुड. कुणाला नका सांगू, मुळीच नका सांगू, पण मला तर सांगा ना. का? तुला का सांगू? हो असं काय, मी बायको आहे तुमची. अच्छा ठीक आहे,
तू माझी बायको आहेस तर या नात्याने तुला सांगणं माझं कर्तव्य आहे. हा मी तेच म्हणतेय, सांगा ना. हो पण मी फक्त तुला क्ल्यू देणार, तू गेस कर की कोण आहे. हो चालेल. हा हा एक गडगडणारा ढग आहे तर एक वीज आहे. हा एक उसळता तुफानी समुद्र आहे तर एक खळखळती नदी आहे. एक पर्वत आहे एक पवन आहे. शाओ, हे कवितेत काय उदाहरण देताय? मला काही समजत नाहीये, कन्फ्युज होतीये मी. यात कन्फ्युज होण्यासारखं काय माधवी, हा तर क्ल्यू आहे. जरा डोक्याला ताण दे, विचार कर कोण असेल याचा. हा? अच्छा, एक गडगडणारे ढग आहे. अगे इथे नको, माझ्या डोक्यावर नको, मला काम संपवायचंय. आज जाऊन विचार कर. जा 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 जा. ढग, वीज, उसळता समुद्र, काय बोलतायत? पोपटलालला फोन करून एकदा कन्फर्म करून घेतो. भिडेचा फोन. हा हॅलो. हा पोपटलाल, मी अब्दुलला सांगून सगळ्यांच्या घरी मेसेज पाठवलाय की सरप्राईज गेस्ट येणार आहे. मी हे जाणून घेण्यासाठी फोन केलाय की पाहुणे 8:30 वाजता येणार आहेत ना नक्की. भिडे ऐक ऐक ऐक, माझं ऐकून घे ना. मी आताच तुला फोन करणार होतो मित्र. आताच थोड्या वेळापूर्वी त्यांचा फोन आला होता की ते म्हणत होते की त्यांचं थोडं नक्की नाहीये, कदाचित ते लोक कॅन्सल सुद्धा करू शकतात. अरे काय बोलतोस पोपटलाल, तू तर म्हणाल होतास की ते नक्की येणार आहेत. आता मी सगळ्यांना काय सांगणार. घाबरला ना. अरे बाबा, त्यांचा काही फोन बिन आला नव्हता मला. मी मस्करी करत होतो. प्रोग्राम 100% फायनल आहे ना आपला. अरे अशी चेष्टा करत जाऊ नको पोपटलाल, टेन्शन येते रे बाबा. तू गोल्डन क्रो अवॉर्ड विनर पत्रकार पोपटलालला अजूनही अंडर एस्टिमेट करतोय सा. प्रोग्राम नक्की आहे की नाही हे विचारायला फोन करायची काय गरज होती. भाऊ, प्रोग्राम नक्की आहे. ते लोक ठीक 8:30 वाजता गोकुळधाम सोसायटी मध्ये येऊन जातील. तू फक्त तुझ्या तयारीवर लक्ष ठेव बाबा. हा त्याचं टेन्शन तू नको घेऊ. टप्पू सेनेला सांगितलंय ते तयारी करताय. बस, व्हेरी गुड व्हेरी गुड. चल ठेवतो मी फोन. ओके ओके. शी, ए माधवी, फार प्रयत्न करते माधवी की कोण येणार आहे. पण माधवी, मी तुलाच काय कोणालाच सांगणार नाहीये की सरप्राईज पाहुणे कोण आहेत. टप्पू सेना. आता जाऊन बघून येतो की टप्पू सेनेची तयारी कुठपर्यंत आली. काय करतोय? अरे हा करतोय मी करतोय. टप्पू सेना तयारी कुठपर्यंत आली. 8:30 वाजता गेस्ट येतील ना. हो सगळी तयारी होऊन जाईल. अरे टप्पू सेना, तयारी झाली की नाही तुमची? गेस्ट 8:30 वाजता शार्प येणार आहेत. पोपट अंकल, भिडे अंकल, तुम्ही फक्त तयारी करून या, बाकी सगळी तयारी होऊन जाईल. येस. मी तर तसा पटापट रेडी होऊन जाईल रे. मला तसाही काय जास्त वेळ नाही लागत. हा, मला सुद्धा 2 मिनिटं लागतात तयार व्हायला. पण हेअरस्टाईलला थोडासा वेळ लागेल ना भाऊ. मस्करी अंकल, पोपट अंकल, तुम्ही अजिबात काळजी करू नका. संध्याकाळपर्यंत सगळी तयारी होऊन जाईल. तुम्ही दोघं फक्त संध्याकाळची वाट बघा. ये, चल 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 लवकर, लवकर चल. बरं ऐक ना गोगी, उचला उचला सर, फोन उचला. सकाळी तर बोलणं झालं होतं ना आपलं. फोन का नाही उचलत आहे ते? काय करू? पुन्हा एकदा ट्राय करतो मी. अरे सर, फोन उचला. अरे मेसेज करतो मी. डिअर सर, आजच्या प्रोग्रामसाठी तुम्हाला केव्हा घ्यायला येऊ मी? पत्रकार पोपटलाल. आता भिडेला फोन करून हे सगळं सांगून टाकतो. नंतर काही प्रॉब्लेम झाला तर माझ्या डोक्यावर थैथै नाचेल. हा बोल पोपटलाल. भिडे, ते सकाळी आपलं बोलणं झालं होतं ना. कशाविषयी? अरे काय कशाविषयी? ते गेस्ट येणार आहेत ना सोसायटीमध्ये. अरे हो बरोबर. काय मस्त काम केलंस तू पोपटलाल. थँक्यू थँक्यू. हा, ते गेस्ट जे येणार होते ना. ते येणार होते म्हणजे? नाही नाही, म्हणजे ते येणारच आहेत. त्यांना मी कन्फर्म सुद्धा केलं होतं फोनवर. पण आता ते त्यांना फोन लावतोय की हे विचारण्यासाठी की मी केव्हापर्यंत तुम्हाला घ्यायला येऊ, तर ते लोक फोन न उचलत आहेत. पण तू टेन्शन नको घेऊ. मी त्यांना मेसेज पाठवलाय मी. अरे हसतोयस काय पोपटलाल? तू नक्की त्यांना फोन केलास ना की फक्त मेसेज केलास? का? तुला असं का वाटतंय? कारण तुझ्या मोबाईल मध्ये बॅलन्स नसतो ना म्हणून विचारतोय. अच्छा, माझ्या फोन मध्ये बॅलन्स नसतो. हा बघा, स्वतःच कबूल करतोय ना. वाटलंच मला. अरे बाबा, मी कबूल नाही करतोय. माझ्या फोन मध्ये बॅलन्स असतोच नेहमी. नेहमी
नेहमी म्हणजे कधी कधी असा बॅलन्स नसला तर मी रिचार्ज लगेच करून टाकतो ना. आणि आता तर माझा हा अगदी नव्या कोरा रेझोल्युशन आहे ना नवीन वर्षाचा. नवीन वर्षात नवीन रिचार्ज करण्याचा? अरे देवा. अरे रिचार्ज करायचा म्हणजे पूर्ण टॉपअप करायचा. नवीन वर्षाचा हा रेझोल्युशन आहे की फोन मध्ये नेहमी फुल बॅलन्स ठेवणार आहे मी. तुम्ही लोकांनी बॅलन्स बॅलन्स बोलून माझं नाव सोसायटी मध्ये खराब करून टाकलंय. बॅलन्सच्या नावाने चिडवणं आता मला बंद करा. अरे जर गेस्ट सोसायटी मध्ये नाही आले ना पोपटलाल तर मला किती टोमणे ऐकावे लागतील माहितीये तुला? खास करून जेठालाल टोमणे मारून मारून माझी हालत खराब करेल. एक मिनिट भेटा, मला एक मेसेज आलाय. मोबाईल कंपनीचाच असेल रिचार्ज करा असा. अरे थांब ना बाबा, थांब ना, शांत. अरे बघ, ए भिडे, गेस्टचाच मेसेज आलाय. त्यांनी असं लिहिलंय की आम्हाला घ्यायला या तुम्ही. वा 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 वा, क्या बात आहे पोपटलाल, व्हेरी गुड व्हेरी गुड. अच्छा, आता वा आणि व्हेरी गुड. आता तर मला टोमणे मारत होता बॅलन्सच्या नावाने. अरे बाबा पोपटलाल, आता टोमणे सोड आणि पटकन तयार हो, त्यांना घ्यायला जा. मला सुद्धा पटापट रेडी व्हायचंय. हा हा, मला तर तयार व्हावंच लागेल. सोसायटीमध्ये बाकीचे सुद्धा तयार होत असतील ना. हा बापूजी. अरे हे काय, तू अजून तयार नाही झाला? बापूजी, कळतच नाहीये की कोणते कपडे घालू. पाहुणे कोण येणार आहेत ते माहित नाहीये ना. अरे काही चांगलं घालून घे. नाही बापूजी, असं काही घालता येणार नाही. कपडे तर फंक्शनच्या नुसार घातले जातात ना. आता फंक्शन काय आहे, पाहुणे कोण येणार आहे, काहीच माहित नाहीये. मला समजतच नाहीये की कोणत्या प्रकारचे कपडे घालू. कोणाला फोन लावतोय? भिडेला. तुला जे करायचंय ते कर, पण लवकर कर भाऊ. आपल्याला वेळेत क्लब हाऊस पोहोचायचंय. हा हो हो बापूजी. हा. हा बोल जेठालाल. अरे भाऊ भिडे, एक प्रॉब्लेम झाला मित्रा. काय? अरे कोणते कपडे घालावे समजत नाहीये ना भाऊ. हे काय ना की पोपटलाला पाहायला मुलगीवाले येणार असतील तर एखादा चांगला कुर्ता वगैरे घालायला हवा. किंवा ते लोक येणार नाहीयेत तर हायफाय पाहुणे येणार आहेत तर सूटबूट घालायला हवा. त्यामुळे सांग ना बाबा, कोण येणार आहे पाहुणे, त्यानुसार मला कपडे कोणते घालायचे ठरवता येईल ना. जेठालाल, तू जे काही कपडे घालतोस ते फंक्शन नुसारच घालतो आणि जे काही घालतोस ना त्यात छानच दिसतोस. ठीक आहे, वेळेवर पोहोच. हा, पाहुणे कोण आहेत ते तिथेच कळेल. हा, ओके. हा भिडे पण ना फारच हट्टी झालाय आजकाल. सांगतच नाहीये कोण पाहुणे येणार आहेत ते. बघा, एखादा चांगला शर्ट पॅन्ट घालून घेतो, जे होईल ते पाहून घेऊ. अगं अंजली, कुठे आहेस बाबा? लवकर चाल, उशीर होतोय. अंजली, किती वेळ लागतो तयार व्हायला. अंजली, आले आले आले. आधी हे सांगा, मी कशी दिसतीये? नाही नाही अंजली, नाही नाही, हा ड्रेस चेंज कर प्लीज. प्लीज कपडे बदलून ये प्लीज. का? मी चांगली नाही दिसत आहे? अगं नाही ग, तू चांगली दिसत नाहीये. अगं तू फारच चांगली दिसतेस अंजली. इतकी सुंदर दिसतेस की आलीस तर लोक म्हणतील, अरे आजचे विशेष पाहुणे आहेत अंजली तारक मेहता. लोक तुलाच पाहुणे समजतील. खरंच? तरी सांगा ना, मी ह्या ड्रेस मध्ये कशी दिसतेय? अंजली, जर माझ्या नजरेतून सांगावं तर तू काय सांगू, तू कशी दिसतेस. तू इतकी सुंदर दिसतेस ना, जणू आकाशातून चांदणीच जणू जमिनीवर उतरली आहे की जिच्या प्रकाशात मी अगदी धुंद झालोय. खरंच? अगदी खरंच अंजली. स्वतःला आरशात बघू नकोस, नाहीतर डोळे दिपून जातील तुझे. अच्छा, मग आता तुम्हीच सांगा की मी स्वतःला कुठे बघू? अंजली, तुला आरसा बघायची काय गरज आहे? तू स्वतःला माझ्या डोळ्यात बघ. वेकअप, कुठे हरवलात? आता तर तुम्हीच म्हणत होता उशीर होतोय. चला, सगळे लोक वाट पाहत असतील. अंजली, जाण्याची इच्छा तर मुळीच करत नाही, पण चला बघूया तरी सरप्राईज पाहुणे कोण आहेत ते. कॉज जाणून तर घ्यायचं ना कोण आहे ते ऍक्च्युली. चला चला चला. तशी एक गोष्ट तर नक्की आहे, पाहुण्यांना पाहिल्यानंतर ना सगळ्यांना धक्का बसणार आहे. अहो चला निघूयात ना. हो बस 2 मिनिटं. हा मग ठीक आहे, तुम्ही आरामात या, मी जाते पुढे. हा अगं थांब 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 माधवी, थांब. तू सांगितलं नाहीस की मी कसा दिसतोय? मी का सांगू? तुम्ही मला सांगितलं का कोण येणार आहे ते? नाही ना. अगं माधवी, काय लहान मुलांसारखं हट्ट करतेस? आता थोड्या वेळात कळेल ना की पाहुणे कोण आहेत ते. तुमच्या सरप्राईज चक्कर मध्ये मला सुद्धा समजत नव्हतं की मी कुठली साडी नेसू. आता ही नेसली तर आहे, पण माहित नाही कशी दिसतीये ते.
माधवी छान दिसतेस, फारच सुंदर दिसतेस, अगदी मराठी पिक्चरच्या हिरोईन सारखी दिसतेस. देखणी बायको माझी. थँक्यू थँक्यू. चला. हे काय चला काय चला, सांग तरी मी कसा दिसतोय? अहो मी मराठी पिक्चरची हिरोईन दिसते तर तुम्ही सुद्धा मराठी पिक्चरचे हिरोज दिसणार ना. नवरा माझा सुपरस्टार. वा. चला आता क्लब हाऊस मध्ये जाऊयात. सगळे आले असतील आणि तुमचंच सरप्राईज आहे. तुम्हालाच माहितीये ना कोण पाहुणे येणार आहेत ते. माधवी, जसे पाहुणे गोकुळधामच्या क्लब हाऊस मध्ये येतील ना तेव्हा सगळ्यांचे चेहरे पाहण्यासारखे असतील. चला आता जाऊयात लवकर. आणि जाता जाता बाप्पाला प्रार्थना करा की तुमच्या सरप्राईज मध्ये काही गडबड होऊ नये म्हणून. अरे काही गडबड होणार नाही माधवी. बोला गणपती बाप्पा मोरया. चला चला चला. चला चला. चल सोडिये काय कमालच केलं या लोकांनी तर. हा? मस्त आहे ना? मजा येईल ना काय? खूप मजा येईल. ए आजोने रोशन, टप्पू सेनाने क्लब हाऊस किती छान सजवलाय नाही. थँक्यू. होय अगदी तुझ्यासारखाच. होय मला तर वाटतंय फारच खासम खास खूप खूप खास असे पाहुणे येणार आहेत. अरे वा. आणि क्या बात है, क्या बात है. अरे सोडी, मला वाटतं सरप्राईज गेस्ट कोण येणार आहे याची सगळ्यात जास्त उत्सुकता तुला आहे, त्यामुळे सगळ्यात आधी आलाय. मेहता साहेब, कुणी खासम खास पाहुणे येणार आहेत, मग उत्सुकता तर लागणारच ना. आणि तसंही क्लब हाऊसचं डेकोरेशन बघून मी सुद्धा खूप एक्सायटेड झाले. हॅपी न्यू इयर सगळ्यांना. नमस्कार. हॅपी न्यू इयर काकाजी. हॅपी न्यू इयर काका. नमस्कार. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर काकाजी. हॅपी न्यू इयर सगळ्यांना. कोणी राहिलं तर माफ करा. हॅपी न्यू इयर. जेठाजी, तुमचा शर्ट फारच छान आहे. आवडला ना तुम्हाला? तुम्ही पण खूप छान ड्रेस घातलाय ना बबिताजी. थँक्यू सो मच. थँक्यू. अय्यर भाऊ, तुम्ही सुद्धा मस्त दिसताय. थँक्यू थँक्यू. एकंदरीत सगळे छान दिसतायत. मेहता साहेब, हा नवीन वर्षात सेफली घेऊया. हा, घेऊया ना घेऊया. हा, नवीन मोबाईल घेतलाय मी. हा वा वा. हा, एक मिनिट सगळे तिकडेच राहा. सगळ्यांचं एकत्र घेऊया. या बापूजी. हा. बोला चीज. अरे भाऊ, पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही सगळे तर आलेलो आहोत, पण हा भेंडी मास्टर कुठे आहे? अरे भिडे नाही आला अजून. अरे असं होऊ नाही शकत ना. अरे बाबा, तो आला असेल, कारण मला टोमणे मारण्यासाठी खास वेळेवर तो येऊन जातो. मी सुद्धा पाहिलं की आत्माराम अजून आला नाहीये. काय? अरे आपल्या सगळ्यांना क्लब हाऊस मध्ये बोलवून स्वतःच गायब आहे. पण पोपटलाल आहे की नाही? पोपटलाल सुद्धा अजून आला नाहीये. अरे बघा, कुठे गेले दोघे? नमस्कार करते हा काकाजी. अरे शर्माजी. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. भिडू, होय सगळे गोकुळधाम वाले आले आहेत. आता सांगून टाक कोणते सरप्राईज गेस्ट येणार आहेत खासम खास. हो, आम्ही सगळे त्यांना भेटण्यासाठी बेचैन आहोत. हो ना. कळेल कळेल. संयमाचं फळ नेहमी गोड असतं. अजून किती वाट बघायची भिडे भाऊ. हो ना, आता धीर धरवत नाही, आधीच उशीर झालाय भाऊ. कम ऑन भिडे भाऊ, आता तरी सांगून टाका ना की कोण येणार आहे. हो, आणि तुम्ही सांगितलं तर आम्ही त्यांचं चांगल्या प्रकारे स्वागत करू शकतो. हो बस, रोशन वहिनी आता थोड्याच वेळात कळेल. अरे पण हा पोपट कुठे राहिला? त्याला कोणी सांगितलेलं आहे की नाही आजच्या प्रोग्राम विषयी? काकाजी, पोपटलाल त्या सरप्राईज पाहुण्यांना आणायला गेलाय. हो हो हो, अच्छा, या संपूर्ण प्लॅन मध्ये भिडे तुझ्या सोबत पोपटलाल सुद्धा सामील आहे. हा, फक्त पोपटलाल नाही, मेहता साहेब, टप्पू सेना सुद्धा सामील आहे. ओ हो, कमाल आहे. टप्पू सिन्हाला पण माहिती, पप्पूला सुद्धा माहिती आहे, फक्त आम्हालाच माहिती नाही. असं कुठे असतं का यार? ही तर चुकीची गोष्ट आहे. कमाल आहे. किती वाजले बघा? 9:15 वाजलेत. अरे भाऊ, ते लोक केव्हा येतील? एक मिनिट हा, मी एक काम करतो, पोपटलाला फोन करून विचारूनच घेतो कुठे पोहोचलाय तो. विचार बाबा, विचार. कमाल आहे, याचा फोनच लागत नाही. बघा, पोपटलाल पाहुण्यांना आणायला गेलाय, त्याचा फोन नाही लागत. अरे मग आता काय करायचं काय? हा बापूजी. अरे मला काय माहित भाऊ. आत्माराम, तू आमच्या सोबत काही गेम तर खेळत नाहीये ना? नाही 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 अय्यर, एक मिनिट, मी पुन्हा एकदा ट्राय करतो.
हा लागला फोन लागला. लागला. ऐकलं ना मी. कमाल आहे, आता उचलतच नाहीये फोन. बोला. भिडे भाऊ, पोपट भाऊ पाहुण्यांना घेऊन येतायत ना, तुम्ही आम्हा सगळ्यांची चेष्टा तर करत नाहीये ना? अरे चेष्टा कशाला करणार अंजली वहिनी? हे बघा त्याचाच फोन आला. हा, आला. पोपटलालने फोन केलाय. हो बघा. अरे पोपटलाल तू कुठे आहेस बाबा? सगळे इथे वाट पाहतात. ते एक वाईट बातमी आहे रे. काय झालं? ते पाहुणे गोकुळधाम सोसायटीमध्ये येणार नाहीयेत. पोपटलाल ही चेष्टा तू सकाळी केलीस, आता पुन्हा नाही चालणार. हा? अरे भाऊ मी चेष्टा करत नाहीये, मी सिरियस आहे. ते लोक खरेच येणार नाहीयेत. अरे असे कसं येणार नाही? तू तर म्हणाल होतास की तुझं बोलणं झालंय, ते लोक येत आहेत म्हणून. अरे बाबा तू माझ्यावर का चिडतोय? ते लोक मोठी माणसं आहेत, बिझी असतात. सकाळी यायला हो म्हणाले होते, अचानक त्यांचा प्रोग्राम चेंज झाला, त्यांना काम आलं म्हणून कॅन्सल केलं त्यांनी. अरे पण ते असं ऐनवेळी कसं सांगू शकतात? इथे सगळे वाट पाहत आहेत त्यांची. त्यांना म्हणून थोड्या वेळासाठी घेऊन जा. अरे बाबा माझी फार विनवणी करून झाली, त्यांनी सांगितलं की त्यांना पॉसिबल नाहीये. सॉरी. ते नक्की येणार नाहीयेत. हो बाबा नक्की येणार नाहीये ते. चल आता मी फोन ठेवतो, बाय. पोपटलाल काय झालं? अरे उभा काय बोल, काय झालंय? हो, कोण नाही येते? हा. ते खर तर जे पाहुणे येणार होते ना आता इथे, ते आता नाही येत आहेत. अरे उत्तरी. पोपटलालशी तेच बोलणं झालं. त्याने सुद्धा फार रिक्वेस्ट केली त्यांना की असं ऐन वेळेवर तुम्ही नका कॅन्सल करू, पण त्यांना अचानक काम आलं तर त्यांनी नाही सांगितलं यायला. वर्षाचा पहिला दिवस आहे. सकाळपासून आपण किती एक्साइटेड होतो की कोण ते खास पाहुणे येणार आहेत, कोण ते खास पाहुणे येणार आहेत. हा विचार करून करून डोक्याचा दही झालं होतं यार. मग नाहीतर काय, विशेष पाहुणे येणार आहेत, विशेष पाहुणे येणार आहेत हे ऐकून विशेष शर्ट तयार केला मी. आता आता काय करायचं? काढून टाक, शर्ट काढून टाक. भिडे भाऊ, आम्ही सगळे पाहुण्यांना भेटण्यासाठी किती एक्सायटेड होतो. आता तर आमचा सगळा मूडच गेला. अरे मोड काय बबिता, न्यू इयरचा पहिला दिवस बिघडला. अगदी खरंय. हे बघा, आता जे काही झालं त्यात आमची काहीच चूक नाहीये, पण तरी त्यांच्यातर्फे मी सॉरी म्हणतो. भिडू सॉरी तर बोलावंच लागेल. चूक तर तुझीच आहे ना. ही खास पाहुण्यांची ठिणगी तर तू चलावली होतीस ना. हो मी तर म्हणतो आजपासून गोकुळधाम सोसायटी मध्ये ही जी सरप्राईजची सिस्टीम आहे ना तीच बंद करून टाका. बंद काय करायचे, सगळे नियमच बदलून टाका. हो हो, आता कुणीच कोणाला सरप्राईज द्यायचं नाही. ते नवीन वर्षाचं काय ते सगळ्यांनी सोल्युशन घेऊन टाका. जेठाजी, इट्स कॉल न्यू इयर रेझोल्युशन. हा तेच. भिडे मास्तर, इथे असं सर्वांना बोलवून टाइम वेस्ट नाही केला पाहिजे. हे कोण आहेत भिडे? हे तलवारी सकट कुठल्या पाहुण्यांना बोलवलंयस तू? नाही, मी यांना नाही बोलवलंय. मला वाटतं कदाचित पाहुणे आलेत. एक मिनिट हा दादासाहेब, एक मिनिट हा. अरे हा बघ, हा पाहुणा आहे, पोपटलाल पाहुणा आहे. काय मस्करी आहे भिडे? पोपटलाल काय हे? एक मिनिट. या ना प्लीज, या. बापूजी, अजयची काजलजी. आले. अरे हे तर अजय भाऊ आणि काजल ताई. हे सरप्राईज गेस्ट आहेत आपले. अयो. अरे अजय भाऊ. Welcome, Ajay.
सोनूकडे या बाजूला. थँक्यू हाय मुलांना मागे मागे चला चला फ्रा. हा. अजयजी, काजोलजी, तुम्हा दोघांचं आमच्या या लाडक्या गोकुळधाम सोसायटी मध्ये स्वागत आहे. सहर्ष स्वागत आहे. मोस्ट वेलकम तुमचं. वेलकम वेलकम. होय, तुम्ही दोघांनी तर आमचं मन खुश करून टाकलं. अरे भाऊ भिडे, भाऊ माफी मागतो आम्ही एका गोष्टीची की जोपर्यंत पाहुणे आले नव्हते आम्ही लोक थोडेसे इरिटेट झालो होतो. पण भाऊ तू कमालीचा सरप्राईज दिला. तसं तर मला यांची जोडी ना पहिल्यापासूनच आवडते. कमॉन अंजली वहिनी, यांची जोडी कुणाला नाही आवडत. अख्खा इंडिया यांचा फॅन आहे. येस. पोपट बेटा, हा? तू तर म्हणत होतास ना फोनवर की हे लोक नाही येणार म्हणून. हा, हो पोपू, पण तू आमच्याशी अशी चेष्टा का केली यार? अरे बाबा, मी तुमच्याशी कोणतीही चेष्टा केलेली नाहीये. हो, ही चेष्टा आम्ही केलीये तुमच्यासोबत. अरे अरे कारण तुम्ही सगळ्यांसोबत चेष्टा करत असता, मग आम्ही म्हटलं आपण सुद्धा तुमची चेष्टा करूया. वा, अजय भाऊ आणि काजोलताई सुद्धा मस्तीखोर आहे ना बापूजी. वा वा वा, तुम्ही फार जबरदस्त चेष्टा केली आपण. तसं तुम्हाला सगळ्यांना हे सांगून टाकतो की अजयजी आणि काजोलजी यांना इथे आणण्यामागे पोपटलालचं फार मोठं योगदान आहे. होय होय पोपू, काय कमाल आहे यार. ये ये, एक झप्पीत राहून जाऊ दे यार. अरे नाही नाही नाही, सोडी सोडी सोडी, नको नको नको, उचलू नको उचलू नको, थांब थांब थांब. टप्पू, सोनू, तो बुकी बुकी. हो हो, एक मिनिट. अरे लवकर लवकर. वा 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 वा. स्वागत आहे तुमचं. थँक्यू थँक्यू. स्वागत. बस 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 बस. चला, गाडीत ठेवून देतो. गाडीत ठेवून ठेवा. थँक्यू सो मच. आम्हाला इथे परत येऊन खूप बरं वाटतं. अहो अजयजी, गोकुळधामी जागाच अशी आहे की इथे जो कोणी येतो इथलाच होऊन जातो. नवीन वर्षामध्ये तुम्हाला सुद्धा अजयजी इतकाच वेट लॉस करायचा आहे. काजल मॅम, यू लुक सो स्टनिंग. थँक्यू सो मच बबिता, तुम्ही सगळे सुद्धा खूप छान दिसताय. थँक्यू. थँक्यू. स्पेशल शर्ट शिवून घेतलाय मी, तुम्ही लोक आज येणार म्हणून. अजय बेटा, काजल बेटा, तुम्हा दोघांना नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा. थँक्यू काका. अरे हा 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 बेटा, खुश राहा खुश राहा. हा. वा 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 वा, छान छान. काय छान. क्या बात. खूप छान खूप छान. सगळ्यांतर्फे तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. ऐका 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 ऐका, मी आत्माराम तुकाराम भिडे, गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी, तुम्हाला सांगू इच्छितो की अजयजी आणि काजोलजींना इथे बोलावण्यामागे विशेष कारण आहे. आणि एक कारण नाहीये, तीन कारण आहे. अच्छा, काय काय? पहिलं कारण हे आहे की अजयजींना ह्या वर्षी फिल्म इंडस्ट्रीमध्ये 30 वर्ष पूर्ण झाली. मस्त. थँक्यू सो मच. पण अजूनही तसेच्या तसेच दिसतायत नाही बापूजी. मला आज सुद्धा आठवत आहे अजय भाऊ, तुमची पहिली फिल्म फूल आणि काटे. काय जोरदार एंट्री मारली होती तुम्ही. 2 मोटरसायकलवर असे ते 2 पाय ठेवून. हा, मस्त एकदम. अरे जेठालाल, फक्त एंट्री जोरदार नव्हती, त्या फिल्मचा प्रत्येक स्टंट फार जोरदार फॅन्टास्टिक आहे. आणि ते गाणं फार मस्त होतं, खूप हिट झालं होतं. मैंने प्यार तुम्ही से किया है. टनननननम. मैंने दिल भी तुम्ही को दिया है. टनननननम. थँक्यू अजय बेटा, बस अशीच प्रगती करत राहा. थँक्यू सो मच. भिडे भाऊ, दुसरं कारण काय आहे? हा, दुसरं कारण हे आहे की तान्हाजी ही अजयजींच्या करिअरची 100वी फिल्म आहे. म्हणजे अजय सरांची सेंचुरी झाली आहे. वेल प्लेड अजय सर, वेल प्लेड. आणि तिसरं कारण हे आहे की आता ह्यांची जी फिल्म तान्हाजी, ती मराठ्यांचा गौरव दाखवणारी एक ऐतिहासिक फिल्म आहे.
तर आज सकाळी मी जेव्हा पेपर वाचत होतो तेव्हा मी तान्हाजी फिल्मची जाहिरात पाहिली. तर मी विचार केला की का नाही आज अजयजी आणि काजोलजींना गोकुळधाम सोसायटीत बोलवलं जावं शुभेच्छा देण्यासाठी. त्यानिमित्ताने आपल्या सगळ्यांना त्यांना भेटण्याचं सौभाग्य लाभेल. हा, मग मी पोपटलालच्या घरी गेलो आणि आम्ही दोघांनी मिळून हा प्लॅन केला. आजच हो आजच सकाळी सकाळी घरी आला होता हा माझ्या. अरे ही तर फार मोठी गोष्ट आहे. आजच सांगितलं आणि आजच्या आज लोक यायला रेडी झाले. वा वा अजय भाई वा वा वा. थँक्यू थँक्यू. मानला पाहिजे. हा हो ना, किती बिझी लोक आहेत बापूजी. आता असं अचानक कोणी सांगितलं तर निघू नाही शकत. आणि मी यांना सांगितलं की गोकुळधाम सोसायटी मध्ये यायचं आहे तर एकदम एकदम तयार झाले ते. किती प्रेम करतात हे लोक बापूजी गोकुळधाम सोसायटीवर. हो थँक्यू थँक्यू. थँक्यू सो मच. हो भिडे भाऊ, पत्रकार पोपटलाल आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून मला बोलवलं तर कसं नाही येणार मी. अरे नाही नाही थँक्यू थँक्यू. हा तर तुमचा मोठेपणा आणि झाला. तसंही मी पत्रकारांपासून सावध राहतो. भिडे अंकल आणि पोपट अंकल यांचा अरे आमचा कसला विजय असो, अजयजी आणि काजोलजी यांचा. थँक्यू. अजयजी, तुम्ही याआधी इथे आला आहात. काजोलजी, तुम्ही सुद्धा इथे आला आहात. पण तुम्ही दोघं आज पहिल्यांदा एकत्र इथे आला आहात. तर आमच्यासाठी हा दुग्ध शर्करा योग आहे. तुम्हा दोघांची जोडी एकदम जबरदस्त आहे. एक गडगडणारा ढग आहे तर एक वीज आहे. एक उसळता तुफानी समुद्र आहे तर एक हिंदळणारी नदी आहे. एक पर्वत आहे तर एक पवन आहे. वा वा माधवी बहिणी, काय लिहिलंय. वा. नाही ऍक्च्युली हे सगळे डायलॉग माझे होते पण मी म्हणालो की तू बोल. भिडे भिडे. अजयजी, मी कालच तुमची आठवण काढली होती. खा. ते तानाजी फिल्मचा ट्रेलर पाहिला मी. काय फॅन्टास्टिक ट्रेलर बनवला आहे. वा एक्सिलेंट, फारच छान. थँक्यू. थँक्यू. हो अजय सर, काय ऍक्शन आहे, काय ड्रामा आहे, काय इमोशन आहेत. तुमचा विश्वास बसणार नाही पण मी हा ट्रेलर 50 पेक्षा जास्त वेळा पाहिला आहे. हो. आणि अजय सर, ती मस्त लाईन आहे. हा, मी डायलॉग म्हणून दाखवतो. मातीच्या प्रत्येक कणात आहे. ए गोळ्या गोळ्या गोळ्या. सॉरी पण तो डायलॉग मला म्हणायचा. प्लीज 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 प्लीज. जिस तरह मिट्टी के हर कण में पहाड़ छुपा होता है, हर बीज में एक जंगल, हर तलवार में सेना, उसी तरह हर मराठा में छुपा होता है लाख मराठा. हे फिल्म ऍक्च्युअली एक अनसंग वॉरियर म्हणून सिरीज सुरू केली. आपल्या देशात इतके योद्धा आहेत, प्रत्येक राज्यात इतके योद्धा आहेत. गुजरातमध्ये, पंजाबमध्ये, राजस्थानमध्ये, मराठे महाराष्ट्रामध्ये. तर आमची इच्छा आहे की यांना अख्ख्या देशामध्ये घेऊन जावं, कारण ह्यांनी जी लढाई केली होती ती देशासाठी केली होती आणि फक्त स्टेटवाले त्यांना ओळखतात. पण माझी इच्छा आहे की त्यांना संपूर्ण जग, संपूर्ण हिंदुस्थानाने ओळखावं की त्यांनी काय काय केलंय. तर ही एक पहिली सिरीज आहे तानाजी, मराठा योद्ध्याची. यानंतर पुन्हा दुसऱ्या स्टेटमधले सुद्धा असतील आणि प्रत्येक ठिकाणच्या योद्ध्यांना आम्ही पुढे घेऊन येऊ. तर आय जस्ट होप की तुम्हाला सगळ्यांना ही फिल्म आवडावी आणि मग आम्ही ही फिल्म पुढे, हे अनसंग वॉरियर्स पुढे सुद्धा करू शकू. वा फारच चांगले विचार आहेत तुमचे, फारच छान. तुम्ही मराठी पात्र साकारण्यासाठी मराठी शिकला होतात. यांना तर शिकण्याची गरज नाहीये. मी थोडीफार. मी फारच चांगल्या प्रकारे शिकवलं त्यांना. काजोलजी, अजयजी, रिअल लाईफ मध्ये तुम्ही हस्बंड वाईफ आहातच, पण रिअल लाईफ मध्ये तुम्हाला हस्बंड वाईफ प्ले करताना कसं वाटलं सांगा. फार मजा आली, कारण नॉर्मल लाईफमध्ये तर लाईन्स लिहिल्या जात नाही. पण इथे चांगल्या प्रकारे लाईन लिहिल्या गेल्या होत्या की मला काय बोलायचं आहे, कसं काय सगळं कसं करायचं आहे. आणि तसंही असंच वाटत होतं की घरातच शूटिंग. अरे पती पत्नीवरून आठवलं जेठा भाऊ, दयावहिनी कुठे आहेत? दया काही टाइम पासून अहमदाबाद मध्ये आहे. ह्या भिडेने सांगितलं नाही ना की तुम्ही आज येणार आहात. नाहीतर दयाला सांगितलं असतं ना की काजल ताई आणि अजय भाऊ येणार आहेत, तर त्याच बाळाने ती अहमदाबादवरून मुंबईला आली असती ना भाऊ भिडे. खरंच आहे. पण तुम्ही लोक प्लीज ही फिल्म पाहायला विसरू नका. अहो विसरण्याचा तर प्रश्नच येत नाही काजोलजी, आम्ही सगळे बघणार ही फिल्म. पण थिएटर मध्ये पहा आणि पिक्चर 3D आहे, चष्मा लावून बघा. आम्ही सगळे गोकुळधाम वाले तुमचा पिक्चर थिएटर मध्ये पाहायला जाणारच. हो आणि मी पर्सनली सगळ्यांसाठी तिकीट बुक करणार. आम्ही सगळे सोबत जाणार. जेठा भाऊ, काकाजींना सुद्धा घेऊन जा फिल्म पाहण्यासाठी, एकटे नका जाऊ. नक्की नक्की. तेच मला घेऊन जातात प्रत्येक वेळी.
त्यांना पण खूप आवड आहे आणि खास कर अशी ऐतिहासिक पिक्चर तर खास बघतात ते. हा आणि हो, काजल मॅमची प्रत्येक फिल्म बापूजी आणि मला म्हणजे आम्हाला सगळ्यांना फारच आवडते. म्हणजे अजय भाऊ तुमची सुद्धा खूप आवडते आम्हाला. पण काजल मॅमची ती बापूजी तुम्हाला आठवते तो पिक्चर काय मस्त होता तो. खूप मजा आली होती. 2 वेळा बघितला होता ना तो कल हो ना हो. कल हो ना हो मध्ये मी नव्हती. अरे सॉरी सॉरी ती कभी हा कभी ना. त्यामध्ये सुद्धा मी नव्हती. अरे कभी हा कभी ना मध्ये तर होता ना तुम्ही. जेठाजी यू मीन कभी खुशी कभी गम. अरे हा सॉरी हा कभी खुशी कभी गम. सॉरी अरे नाहीसा तुम्ही हो, हो. मराठी फोटो काढायचा.